मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता गंगाधर शास्त्री तिथे जमलेल्या सर्व बायकांना सांगत असतो की कशा पद्धतीने सावित्रीने इथे शास्त्राचे धर्माचे उल्लंघन केलेले आहे, नियमांचं उल्लंघन केलेलं आहे। त्यामुळे आता तिला शिक्षा तुम्ही करायची। तिथे न्हाव्याला सुद्धा बोलावलेलं असतं। तेव्हा गंगाधर शास्त्री त्या न्हाव्याला म्हणत असतात की बाबा रे, तुला आता व्यवस्थित तुझं काम करायचं आहे। तुला इथे धर्माची आता सेवा करण्याचा मौका मिळत आहे, तेव्हा तू जायचं आणि त्या सावित्रीच्या केसांना तुझा वस्तारा लावायचा, तिला बोडकी करायची। तेव्हा तो न्हावी म्हणत असतो, पण मी काय म्हणतो मायबाप, अहो तो ज्योती जिवंत असताना तिच्या केसांना आपण वस्तारा कसं काय लावायचा, तिला बोडकी कसं काय करायचं? अरे बाबा, तो ज्योती जरी जिवंत असला ना तरीसुद्धा धर्माला न पटणारं तिने काम केले। तिने इथे नियमांचं उल्लंघन केले, शास्त्राचा अपमान केला आहे। स्त्रियांसाठी लागू केलेले नियम तिने तोडलेले आहेत। लिहिणं वाचणं हा किती मोठा गुन्हा आहे हे तिला आता कळायला हवं। तेव्हा तू सुद्धा यांच्याबरोबर जायचं आणि तिला बोडकी करूनच परत यायचं, कळलं का? त्यामुळे इथे मला तुमच्या सगळ्यांचा किती अभिमान वाटतोय आणि तू सुद्धा इथे आता धर्माची सेवा करायला आलास, त्यामुळे मला तुझासुद्धा खूपच जास्त अभिमान वाटतो की तुम्हाला सगळ्यांना आपल्या शास्त्राची आणि धर्माची इतकी काळजी आहे। तेव्हा जा आणि त्या सावित्रीला आता धडा शिकवा, तिला बोडकी करा असं सांगितलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता गोपिका आणि सगळ्याच बायका सावित्रीला शिक्षा देण्यासाठी आलेल्या असतात। तिथे आता विनायक पंत आणि दुसरे पंतसुद्धा आलेले असतात। बायकांबरोबर ते सुद्धा हसायला दात काढायला तिथे उभे राहिलेले असतात। तेव्हा गोपिका म्हणत असते, ए चिमणा, ए चिमणा, चल लवकर बाहेर ये। सगळ्या जणी आता बाहेर आलेल्या असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे पारूसुद्धा आलेली असते। चिमणा म्हणते, अव ताईसाहेब तुम्ही इथं या ना, या आतमध्ये या। ती म्हणते, नाही नाही, जे लोक इथे शास्त्राचा आणि धर्माचा अपमान करतात, त्यांना धाब्यावरती बसवतात त्यांच्या नियमांना, त्या लोकांच्या घरामध्ये आम्ही काही येत नाही। अरे तुम्ही लोक धर्मविरोधी आहात, तुम्ही लोक बाटलेले आहात। तुमच्यासारख्यांच्या तर सावलीला सुद्धा उभं राहायला नको। आणि काय ग तुझी ती सून, लिहायला वाचायला शिकली, लोकांच्या सभेमध्ये जाऊन, पुरुषांच्या सभेमध्ये जाऊन उभी राहते, स्वतःला काही शाणी समजते की काय? शास्त्राचा धर्माचा तिला काही आता जाड राहिलेली नाही आहे। ती आता शास्त्राचा अपमान करायला निघाली आहे। तिचे आता कानच उपटतो आम्ही। कुठे हाय, कुठे तुझी ती शिकली सवरलेली सून? बोलव तिला बाहेर, तिला आता आम्ही बोडकीच करणार आहोत। तेव्हा इथे असं बोलल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा इथे आता चिमणा म्हणत असते की हे बघा ताईसाहेब, चुकी झालेली आहे, पण एकदा फक्त माफ करा। ती म्हणते, काही झालं ना तरी आता माफ करणार नाही, उलट आम्ही इथे शास्त्राच्या विरोधात जाणाऱ्यांना शिक्षाच द्यायला आलोय। आणि तेव्हा इथे दादा म्हणत असतात की हे बघा देवा, फक्त एकदा ही चूक पोटात घ्या, परत अशी चूक होणार नाही। ती म्हणते, नाही नाही, अहो आज ती शिकली सवरली आहे, तिने इथे सगळं उल्लंघन केले शास्त्राचं, पुढे जाऊन अजून कुणीतरी शिकेल, आता ही संधी कुणालाही मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही तुमच्या सुनेला इथे बोलवा, आता तिला आम्ही सगळेजण मिळून इथे आता धडा शिकवायलाच आलो आहोत, तिला शिक्षाच द्यायला आलो आहोत। आणि तिथे न्हावी बसलेला असतो, त्याला म्हणत असते गोपिका, ए बाबा, अरे वस्ताऱ्याला इतकी बी धार लावायची गरज नाही। मी आले ना इथे, जर तुझ्या वस्ताऱ्याने केस नाही निघाले ना तर आम्ही सगळेजण केस ते उपटून काढू, अशी शिक्षा देऊ तिला। गोपिका इथे गंगाधर शास्त्रीप्रमाणेच हुकूम गाजवण्यासाठी आणि शास्त्र धर्म करण्यासाठी त्या ठिकाणी आलेली असते। ती म्हणते, जा सावित्रीला आता बोलवा बरं इथे। तेव्हा पारू म्हणत असते, अहो जाऊबाईंना फक्त एकदा माफ करा। तेव्हा गोपिका म्हणत असते, चिमणा, अगं तू तुझ्या सुनेला सूट दिलीस ना, तू नरकात जाशील हो, नरकात। तेव्हा रखमा म्हणत असते, का म्हणून? ती काय नरकात जाईल? तुम्ही तिला तो श्राप देऊ नका। तिने तिच्या सुनेला बरोबर इथे स्वतःच्या ताब्यात ठेवलं होतं, तिने तिला फसवलंय तिच्या सुनेने। ती म्हणते, का सुनेवरती लक्ष ठेवता आलं नाही? कधी अक्षरं शिकली, कधी वाचायला लिहायला शिकली, तिला कळलं नाही का? ती म्हणते, नाही कळलं, नजर ठेवली होती, पण कधी वाचायला लिहायला शिकली तिला नाही माहिती। आणि तेव्हा इथे दादा म्हणत असतात, जाऊ द्यावो, एकदा माफ करा तुम्ही देवा। पण इथे आता गोपिका ऐकायला तयार नसते। त्यानंतर इथे पारू जाते आणि पारू म्हणते की नाही, जाऊबाई घरामध्ये नाहीत, त्यांच्या खोलीसुद्धा नाहीत,
कुठं गेल्यात काही माहिती नाही. रखमा जाते, रखमासुद्धा बघून येते, पण सावित्री आता तिच्या खोलीमध्ये नसते आणि घरातसुद्धा नसते. तेव्हा इथे गोपिका म्हणते, ठीक आहे, सावित्री घरामध्ये नाही ना, जा आता, जा आणि तिला खेचत पारूलाच इथे घ्या. घरातल्या स्त्रीने उल्लंघन केले म्हटल्यानंतर दुसऱ्या स्त्रीला त्याची शिक्षा तर होणारच. पारूला आता खेचा इथं, तिला बोडकी करा, तिला आता सावित्रीच्या गुन्ह्याची शिक्षा द्या. तेव्हा पारू म्हणते, अवं मला का, मी काय केलंय, मला बोडकी करू नका, सासूबाई यांना सांगा. तेव्हा चिमणा म्हणत असते, अवं तिला सोडा, तिने काय बी चुकीचं केलं नाही, अवं बोला की काहीतरी. तेव्हा इथे दादा म्हणत असतात, अवं सोडा तिला, तिने काही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा इथे सगळेजण आता आरडाओरडा करत असतात की सोडा तिला, सोडा. पण इथे गोपिका काही ऐकायला तयार नसते. काही बायकांनी पारूचे हात पाय धरलेले असतात आणि तिथे वस्तारा हातावरती फिरवत न्हावी आता आलेलाच असतो. तेव्हा इथे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. पण इथे पारूला वाचवण्यासाठी फक्त हात एक पुढे येतो आणि तो म्हणजे ज्योतीचा. ज्योतीचा हात पुढे आलेला असतो. त्याने येऊन आता न्हाव्याचा हात पकडलेला असतो आणि त्याला ढकलून तो बाजूला करतो. आणि त्यानंतर बाकीच्या स्त्रियासुद्धा आजूबाजूला निघून गेलेल्या असतात. आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे आता पकडायला गेलेल्या स्त्रियासुद्धा ब्राह्मणी नसतात, तर त्या असतात कुणबी समाजाच्या, मराठा समाजाच्या, आणि त्या बायकांनीच पारूला पकडलेलं असतं. तेव्हा इथे ज्योती आता सगळ्यांकडे नजर रोखून बघतो. पारू इथे उठते, जाऊन आपल्या सासूला मिठी मारते, रडायला लागते. आणि त्यानंतर इथे ती बाई म्हणत असते, काय रे ज्योती, आलास का? काय रे तू, तुझ्या बायकोला आम्ही इथे शिक्षा द्यायला आलो आहे, तिला लिहायला वाचायला शिकवलंस? तो म्हणतो, हो, तिला मी लिहायला वाचायला शिकवलं आहे. मग स्त्री शिकली तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? ती म्हणते की चुकीचं नाही का? अरे धर्मानुसार, शास्त्रानुसार स्त्रीने शिकणं हे किती अपवित्र गोष्ट आहे, तुला माहिती नाही का? तरीच तुमच्या घरावरती एका पाठोपाठ एक संकट येतच आहेत, पण तुला तरीही तुझी अक्कल ठिकाणावरती आली नाही का? अरे तुझ्या बायकोमुळे तुमच्या घराची तर इथे वाट लागेलच, पण धर्मशास्त्राला सुद्धा बटा लागेल, त्याचं काय? तेव्हा इथे ज्योती म्हणतो, अहो स्त्री शिकल्याने कुणाचं काय वाईट होणार आहे, तुम्हाला कुणी सांगितलं? हे बघा, स्त्री शिकणं हे जर वाईट असतं तर मग तिला तिला तुम्ही कसं थांबवणार, जी येऊन सगळ्यांचं नशीब लिहित असते? ते म्हणतात, कोण कोण लिहिते? ते म्हणतात, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, ती जसं लिहित असते तसेच तर आपण वागत असतो, बोलत असतो. मग तिला तुम्ही काय म्हणाल? ती शिकली तर चालते, आणि जर माझी बायको सावित्री शिकली तर ती वाईट. मग तुम्हाला शिक्षाच द्यायची असेल तर तिलासुद्धा द्या ना. तेव्हा गोपिका म्हणते, अरे कुणाबद्दल बोलतोयस तू, कोण शिकली, आम्हाला माहिती नाही आहे. तेव्हा ज्योती म्हणतो, सटवाई, सटवाई येऊन आपल्या पाचवीला आपलं नशीब लिहून जाते की नाही, ती तुम्हाला सगळ्यांना भेटले, कारण तिने सगळ्यांचं नशीब लिहिलं आहे. तुम्हीच म्हणता ना की सटवाई येते आणि पाचवीला आपण तिची पूजा मांडतो आणि मग ती येऊन बाळाचं नशीब लिहून जाते, बरोबर ना? मग सटवाई लिहिते ते चांगलं, मग तिच्या आईवडिलांनी तिला शिकवलं ते चालतं. आणि मग तिथे आता सटवाई शिकल्यानंतर गावातल्या बायका कोणी तिच्या झिंजा उपटायला, तिला बोडकी करायला आलं नाही. कुठला न्हावी वस्तारा घेऊन तिची इथे केस कापण्यासाठी आला नाही. पण तिच्या आईवडिलांनी तिला शिकवलं, इतकं शिकवलं की ती प्रत्येकाचं पाचवीला येऊन नशीब लिहून जात असते. त्याच्यामध्ये तुम्हाला कुणाला काही आक्षेप नाही आहे. पण माझी बायको शिकली तर लगेच तुम्ही सगळ्यांनी आक्षेप घेतलात आणि इथे गाव गोळा करून तिला इथे बोडकी करायला आलात. हे तुम्हाला योग्य वाटतं? मग जा ना, जाऊन तुम्ही आता सटवाईला सुद्धा विचारा की ती का शिकली म्हणून, तिच्या आईवडिलांनी का शिकवलं म्हणून. इतकं शिकवलं की ती प्रत्येकाचं नशीब लिहू शकते, त्याचा विचार तुम्ही कुणीच का केला नाही? अहो स्त्री शिकली तर घराची प्रगती होईल, हे तुम्हाला कळत नाही का? पुरुषांनी शिकलं तर चालतं, त्यांचा सत्कार केला जातो, आणि मग स्त्री शिकली तर असं तिचं तुम्ही आता मुंडन वगैरे करायला येतं का? तिचं तुम्ही केस कापायला येता, बोडकी करायला येता, हे तुम्हाला योग्य वाटतं? मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्हाला विनंती करतो की तुम्ही थांबा. स्त्रियांनी तरी स्त्रियांना सपोर्ट करा. इथे स्त्री शिकली तर कुणाचं काही नुकसान होत नाही. पुरुष जसा शिकतो तसं स्त्रीलासुद्धा शिकण्याचा अधिकार आहे. ती म्हणते, हो का? हे बघ ज्योती, आम्हाला शिकू नकोस, पण तुझ्या सावित्रीमुळे आहे ना, तुमच्या घरात ती कशा पद्धतीने वाट लागते ना, ते बघाच तुम्ही. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, सावित्री, ए सावित्री. गोपिका म्हणते, नाही तुझी सावित्री घरात, ती गेली आम्हाला बघून पळून आणि येणारसुद्धा नाही घरी. तेव्हा इथे गोपिका आलेल्या बायकांना घेऊन निघून जाते. तेव्हा इथे ज्योती
आपल्या घरातल्या माणसांकडे आता बघत असतो. कुणीही त्याच्या नजरेला नजर देत नसतं, कारण ते सगळे वागलेलेच तसे असतात. त्यानंतर इथे गोपिका म्हणत असते, हे बघा स्वामी, माफ करा, पण आम्ही गेलेलो त्या कामासाठी ते काम आम्हाला पूर्ण करताच आलं नाही. त्या ज्योतीने बोलण्यात आम्हाला असं काही रोखलं की पुढे आम्हाला काही बोलताच आलं नाही. तो म्हणाला की जर इथे स्त्री शिकली असती तर मग सटवाई शिकली, त्याच्यावरती कुणी का आक्षेप घेतला नाही? सटवाई येते, सगळ्यांचं नशीब लिहून जाते, मग तिच्या आईवडिलांनी तिला शिकवलं ना. शिक्षण जर वाईट असतं तर तिला का शिकवलं असतं? तेव्हा इथे मग आम्हाला काही बोलताच आलं नाही. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणत असतो, अगं गोपिका, सटवाई लिहिते वाचते, पण ती देवी आहे ना, ती देवी आहे सटवाई. मग ती येऊन नशीब लिहिते, मग तिची आणि या सावित्रीची काही तुलना होऊ शकते का? दिलेलं काम तुम्ही पूर्ण केलं नाहीत, शेवटीला बाईची जात तुम्ही. दिलेलं काम कधीतरी नीट करणार आहात का? आणि तुमचं काय? तेव्हा त्या बायका म्हणतात, पण आम्ही शेवटपर्यंत लढत होतो. शेवटपर्यंत आम्ही म्हणतच होतो की सावित्रीने जे केलं ते चुकीचं आहे, आम्ही तिला शिक्षा देणार. ते म्हणतात, बोलत राहिलात पण काम केलं का? नाही ना. चला चालते वा इथून तुम्ही सुद्धा आता. सगळ्या बायका आल्या पावली पळून जातात. त्यानंतर इथे आता ज्योती म्हणत असतो की हे सगळं काय आहे दादा? तुम्ही सावित्रीबरोबर सगळेजण असे वागलात. मी काही दिवस इथे नव्हतो काय, तर तुम्ही सगळ्यांनी तिला वाळीत टाकलत. मी नसताना तिला एक दिवस अख्खा रात्रभर बाहेर ठेवलत. हे तुम्हाला योग्य वाटतं? तेव्हा इथे तू धर्म बदललास असं आम्हाला कळलं, पण तो म्हणतो मी धर्म बदलला का? नाही ना. मी तुम्हाला पत्र लिहून दाखवलं होतं की नाही, पाठवलं होतं की नाही? ते पत्र जर तुम्ही वेळीच सावित्रीला वाचायला सांगितलं असतं तर एवढं सगळं घडलं असतं असं वाटतं तुम्हाला? अरे बाबा, ती शिकली सवरली म्हणून तर आपल्याला हे सगळे दिवस बघायला लागतायत ना. ज्योती म्हणतो, काय झालं? काय झालं ती शिकली तर? वाचता लिहिता येणं ही काही वाईट गोष्ट नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे. अहो, तुम्हाला कळत कसं नाही दादा? अहो, हे लोक आपल्या शूद्रांना लिहिण्या वाचण्यापासून का वंचित ठेवत आहेत? कारण फक्त एकच, आपण जर शिकलो तर आपल्याला डोळे येतील. आपल्याला डोळे आले तर आपण शास्त्राचा अभ्यास करू, त्या धर्माचा अभ्यास करू की नक्की त्याच्यामध्ये काय लिहून ठेवलं आहे ते आपल्याला कळेल. तेव्हा रखमा म्हणत असते, बाबा ज्योती, अरे बाबा, तुम्ही लिहिता वाचता ना, म्हणूनच तुमच्या पोटाला पोर नाही, कळते का तुम्हाला? तेव्हा ज्योती म्हणतो, कुणी सांगितलं हे तुम्हाला? मला तुमच्या सगळ्यांच्या नजरेमध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये आहे ना गंगाधर शास्त्री दिसतोय. गंगाधर शास्त्री सारखेच बोलताय तुम्ही, फक्त शास्त्र आणि धर्म वाचता लिहिता तर तुम्हाला काही येतच नाही. तेव्हा इथे आता चिमणा म्हणत असते, बाबा, तुझ्या बायकोला तू शिकवलंस ना, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. तुला काही वाटू दे, पण तिने जे केलं ते चुकच. तेव्हा तिला दम लागतो. ज्योती म्हणतो, बस तू बस, हे घे पाणी पी, तुला दम लागलाय. तेव्हा ती पाणी प्यायला जाते, तेव्हा म्हणते, अरे बाबा, रिकामा तांब्या दिलास, पाणी तरी आहे का त्याच्यामध्ये? तो म्हणतो, अगं हाय पाणी, मी म्हणतोय ना पी तू. ती म्हणते, अरे बाबा, कुठं पाणी आहे? पूर्ण तांब्या उलटा करते आणि म्हणते, पाणी नाही त्याच्यात, तरीसुद्धा प्यायला सांगतोयस का? रखमा म्हणत असते, बाबा ज्योती, अरे काय र, शिकला सवरलास म्हणून काय सगळ्यांना येड्यात काढतोयस की काय? तेव्हा ज्योती म्हणतो, कळलं ना तुम्हाला? मी शिकलो सवरलो आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की त्याच्यामध्ये पाणी आहे, तरीसुद्धा तुम्ही विश्वास नाही ठेवला. बरोबर ना? कारण ते तुमच्या डोळ्याला दिसतंय म्हणून तुम्ही विश्वास ठेवला नाही. मग तुम्ही मला सांगा, तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, मग तरीसुद्धा गंगाधर शास्त्री सांगतोय म्हणून शास्त्रावरती आणि धर्मावरती तुम्ही विश्वास का ठेवताय? तुम्ही लिहिलाय तो? तुम्ही वाचलाय तो? नाही ना. मग तरीसुद्धा तुम्ही त्यांनी जे शास्त्रात लिहिलं आहे त्या गोष्टीवरती विश्वास तुम्ही का ठेवताय? काय गरज काय तुम्हाला विश्वास ठेवायची? म्हणून मी म्हणतोय की शिकल्याने माणूस हुशार होतो, तो इथे सुशिक्षित होतो, त्याला डोळे येतात. शास्त्रामध्ये जे लिहिलं आहे ते सगळंच खरं नाही आहे हे त्याला समजेल ना. म्हणून हे ब्राह्मण लोक स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवतायत. या गोष्टीचा तुम्ही जरा विचार करा. त्यानंतर पुढील भागामध्ये इथे आता विनायक पंत म्हणत असतात की सावित्री घरी नाही आहे, म्हणजे सावित्री जिथं कुठं असेल तिथे एकटी असेल. तेव्हा इथे लगेचच तिला सांगितलं जातं गंगाधर शास्त्रींनी की जा तिला पकडून इथे वाड्यावरती घेऊन या. आणि त्यानंतर तिथे ज्योती आलेला असतो. ज्योती सगळ्यांची धुलाई करतो, त्यांना तिथून पाठवतो, घालून लावतो त्यांना. आणि मग इथे सावित्रीला म्हणतो, सावित्री, अगं तू काय करतेस इथे? जे काही झालं ते सगळं मला माहिती आहे. अगं पण इथे स्त्रियांच्या विरोधात आहेत. शूद्रांनी शिकायचं नाही हे का सांगितले? कारण शास्त्र वाचता येईल म्हणून. आणि शास्त्र हा सगळ्यांना वाचता आलाच पाहिजे, तेव्हाच तर त्यांना कळेल ना की जे काही लिहिले ते सगळं बरोबर नाही, चुकीचं आहे म्हणून. ती म्हणते, मग त्यासाठी सगळ्यांनी शिकलं पाहिजे. मग काय करायचं मालक?
ज्योती म्हणतो आपण शाळा काढायची, मुलींची शाळा, त्याच्यामध्ये सर्व मुली शिकल्या जातील आणि मग त्यांना कळेल की शास्त्रामध्ये जे लिहिलं आहे ते सगळंच खरं नाही आहे. तेव्हा मुलींची शाळा काढायची हे ज्योती म्हणाल्यानंतर सावित्रीला खूप जास्त आनंद हा झालेला असतो.